सकाळ सकाळी लवकर उठून पहिल्यांदा आपण घेतला झेंडूभर. झेंडू भरून झाला की आपल्या रानात थोडा पाईप तुटला होता. मग काय सुलोचून घेतलं आणि आलो रानात आलो. मस्त मध्ये पाईप इथं फुटला होता थोडासा. मग तो चिराटलेला पाईप कापायला घेतला. मस्त मध्ये ते खार 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 कापला आणि पटापट असा कापून घेतला. कापून झालं त्याला मस्त सुलोचून लावलं. ते तुकडा बाजूला टाकला आणि तो पाईप चिटकून घेतला. ही आपली विहीर. विहिरीतलं पाणी परवा संपलं होतं पण आज परत भरले. हा पाईप मस्त जोडून झाला. खास तो मोरख्या लोकांना कामं सोडून इथं बसायला लावणारा, स्वतः आठवड्याची कामं करून इथं येणारा. सगळं झालं. पोरांच्यात बसून आलो आणि निघालो रानात फवारायला. जी लाल कोळीची औषध आपण काल आणलेली त्याच्यात फवारणी दिली. मस्त मध्ये लाल कोळीची फवारणी देऊन झाली. सगळं आवरून आपण आलो घरी आलो. मस्त मध्ये जेवलो आणि थोड्या वेळ निवांत झोपलो. नंतर पडला अंधार. मक्याला पाणीच पडलं. मार ना परत हातवारी करून मित्र माळका असावा पण जाळका नसावा. रामकृष्ण. परत त्याच्या खालची रीज काय मित्र तोंडा बोलणारा असावा पण मागून बोलणारा नसावा. उदाहरणार्थ स्वप्नील बागेल.